तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्हाला बायसेप चांगला करायचा असेल ना, तर 4 सेट हे फक्त एकदा मारून पहा. तुमच्या बायसेपला एक वेगळं स्थान पडेल. तर आपण पहिला सेट घेतलेला आहे प्रीचर कर्ल. हा मारता वेळेस झिगझॅग बार घ्यायचा आहे आणि हळू खाली जायचं आहे आणि हळू वरती घ्यायचं आहे. याचे आपल्याला 4 सेट घ्यायचे आहेत. तर आपला सेकंड वर्कआउट आहे बारबल कर्ल. एक मोकळा बार घ्यायचा आहे, कमीत कमी 10 किलोचा पाहिजे. आणि आपले हात जे आहे एल्बो ते थोडं पुढं घ्यायचे आहे, हळू पुढं मारायचं आहे, स्लोली खाली घ्यायचं आहे आणि स्लोली वरती प्रेस करायचं आहे. याचे कमीत कमी आपल्याला रिपिटेशन यामध्ये 20 रिपिटेशन काढायचे आहे. तेव्हा तुमच्या बायसेपला एक वेगळा स्थान पडेल. आणि हा बार मारता वेळेस स्लोली खाली घ्यायचा आहे आणि स्लोली वरती जाऊ द्यायचा आहे. तर आपला तिसरा वर्कआउट आहे डंबल कर्ल. तर हे डंबल कर्ल आपले डंबल दोन्ही संगत मारायचे आहे आणि याचे आपल्याला कमीत कमी 4 सेट घ्यायचे आहेत. आणि यामध्ये कमीत कमी आपल्याला 18 रिपिटेशन किंवा 20 रिपिटेशन ठेवायचं आहे, ज्याने तुमचा बायसेप वेगळा स्ट्रेन होईल. तर आपला चौथा आणि शेवटचा पार्ट आहे हॅमर, जो आपण केबलच्या साहाय्याने मारायचा आहे. मारताना हळू मारायचा आहे, खाली हळू रिलीज करायचा आहे. याचे आपल्याला 3 सेट घ्यायचे आहे आणि त्यामध्ये प्रत्येक रिपिटेशन 15, 18 किंवा 20चा असला पाहिजे. याने आपला बायसेप एक खूप चांगल्या प्रकारे ट्रेन होतो. तर नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद. तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्हाला बायसेप चांगला करायचा असेल ना, तर 4 सेट हे फक्त एकदा मारून पहा. तुमच्या बायसेपला एक वेगळं स्थान पडेल. तर आपण पहिला सेट घेतलेला आहे प्रीचर कर्ल. हा मारता वेळेस झिगझॅग बार घ्यायचा आहे आणि हळू खाली जायचं आहे आणि हळू वरती घ्यायचं आहे. याचे आपल्याला 4 सेट घ्यायचे आहेत. तर आपला सेकंड वर्कआउट आहे बारबल कर्ल. एक मोकळा बार घ्यायचा आहे, कमीत कमी 10 किलोचा पाहिजे. आणि आपले हात जे आहे एल्बो ते थोडं पुढं घ्यायचे आहे, हळू पुढं मारायचं आहे, स्लोली खाली घ्यायचं आहे आणि स्लोली वरती प्रेस करायचं आहे. याचे कमीत कमी आपल्याला रिपिटेशन यामध्ये 20 रिपिटेशन काढायचे आहे. तेव्हा तुमच्या बायसेपला एक वेगळा स्थान पडेल. आणि हा बार मारता वेळेस स्लोली खाली घ्यायचा आहे आणि स्लोली वरती जाऊ द्यायचा आहे. तर आपला तिसरा वर्कआउट आहे डंबल कर्ल. तर हे डंबल कर्ल आपले डंबल दोन्ही संगत मारायचे आहे आणि याचे आपल्याला कमीत कमी 4 सेट घ्यायचे आहेत. आणि यामध्ये कमीत कमी आपल्याला 18 रिपिटेशन किंवा 20 रिपिटेशन ठेवायचं आहे, ज्याने तुमचा बायसेप वेगळा स्ट्रेन होईल. तर आपला चौथा आणि शेवटचा पार्ट आहे हॅमर, जो आपण केबलच्या साहाय्याने मारायचा आहे. मारताना हळू मारायचा आहे, खाली हळू रिलीज करायचा आहे. याचे आपल्याला 3 सेट घ्यायचे आहे आणि त्यामध्ये प्रत्येक रिपिटेशन 15, 18 किंवा 20चा असला पाहिजे. याने आपला बायसेप एक खूप चांगल्या प्रकारे ट्रेन होतो. तर नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.